रामकृष्ण हरी. निम्न भरल्या विनवणे पाणी ढळो चिनेने ते विश्रांता तोषुनी जाणे सामुर्या. श्री गुरु ज्ञानोबाराय या ठिकाणी संतांचं अलौकिक लक्षण सांगताना पाण्याचं उदाहरण देतात. पाणी ज्याप्रमाणे वाहत असताना पुढे खड्डा आला तर खड्डा भरून पुढे जातं. खड्डा आहे म्हणून उडी टाकून पुढे जात नाही. तसं संत आहे की दुसऱ्या साधकाच्या जीवनातलं उणे पण काढून टाकतात आणि त्याला पूर्णत्व देतात. एका ग्रस्ताच्या दारामध्ये दगड पडला होता. 25 वर्ष ते बघत होते. 25 वर्षाने एक पाथरवट तिथे आला. त्याने विनंती केली, मला विकत द्या, मी 10,000 रुपये देतो. 10,000 रुपये दिले आणि दगड विकत नेला. आणि त्या पाथरवटाने त्यातून सुंदर विठ्ठलाची मूर्ती तयार केली की ज्याची किंमत 1,00,000 रुपये आली. तो विकत बसला. ते दगडाचे मालक येऊन म्हणतात, अरे मला 10,000 दिलेस आणि 1,00,000 कमवतोस. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? तो पाथरवट म्हणतो, 25 वर्ष तुम्ही दगडाकडे बघितलं पण दगड म्हणूनच बघितलं. मी 5 मिनिटं बघितलं पण त्याच्याकडे मूर्ती म्हणून बघितलं आणि मी काहीच केलं नाही. या दगडातला नको असलेला भाग काढून टाकला की ज्याचं रूपांतर सुंदर मूर्तीमध्ये झालं. तसं संत तुमच्या आमच्या जीवनातला नको असलेला भाग काढून टाकतात आणि तुमच्या आमच्या जीवनाला देवत्व, संतत्व आणि गुरुत्व देतात. हे संतांचं महान कार्य ज्ञानोबा या ठिकाणी तुम्हाला सांगतात. रामकृष्ण हरी.